आता येणारी सुवर्णाचा पण आपल्या बघतोय ना आपण, तुम्ही एक प्रामाणिकपणे त्याची किंमत सांगितली आणि त्याचं शेवट त्याचा सांगितलेलं आहे मटन आहे. बस बाकीचे लोक आता ते पैसे कमवायच्या मागं लागलेले. ते कसं होते, मला पण विकताना अडचण आली पहिल्या सुरुवातीला. आता विकायचं तर एवढ्या पैशात जात नाही. मग मी जर जाहिरात करतोय, मी जर तुम्हाला देणार असेल, तुम्ही पण अडचणीत येणार आहे. म्हणून मी लोकांना सांगितलं, बाबा नो सगळं प्रॉब्लेम होतोय ना. आता मी माझ्या शेळ्या आणल्या होत्या ना, त्यावेळेस बोर आणला होता, आफ्रिकन बोर आणला होता 48,000 रुपयाला क्रॉसिंगला शेळ्यांना. पिल्ला आली त्याची चांगली, रिझल्ट मिळाला मला, पिल्ला आली चांगली. पण विकायला जाताना मला मार्केटिंगला लय प्रॉब्लेम आला. मार्केट मिळलं नाही. ह्याचं सगळं सेम आहे, पिल्लं चांगली येतील, सगळे येईल, पण विकताना तुम्हाला त्रास होतो. विकताना त्रास होतो. त्याच्यापेक्षा आपलं कटिंग मार्केट डोळं दाखवून जास्तीची हाव पकडायचीच नाहीये, कटिंग मार्केटच. आता 3 पिल्लं इथं, 3 पिल्लामध्ये नाही म्हणलं तरी काय 30,000 तर कुठं जाणार नाही. 100% 10,000 खर्च होत्या, 20,000 रुपये आपले राहिले. मग एवढं जरी माणसानं, मी तुम्हाला मागाशी तेच म्हणलं ना की ह्या अशा 20 माद्या फार मूर्ती पाहिजेत, बस काहीच करायचं नाही, रिलॅक्स मध्ये राहायचं. मग हे महत्वाचं आहे. नारी सुवर्णमध्ये लोक पण आज पण लोकांचं कन्फ्युजन आहे की हा कमी पैशात देतो, मग ओरिजिनल असेल का. पण बाबा नो, तुम्हाला विकता येईल का ह्याची गॅरंटी तुम्ही ठेवा ना. माझ्याकडनं न्या, मी 50,000 देईन, पण ते तुम्हाला विकता येईल का? ते तुम्ही विकणार आहे का 50,000? तुम्हाला येईल का? आता ह्याला राणा जो आहे माझ्याकडे 50,000ला एकाने मागितला होता. मी त्यांना काय सांगितलं होतं, तुम्हाला तो 50 पुढे विकता येईल का ह्याची चौकशी करा मग न्या. मी तर त्याची 20,000 कॉस्टिंग सांगतो तुम्हाला. पण ते नंतर मग ते म्हणलेत की तुम्ही असं एवढं खरं सांगून का करता. म्हणलं बाबांनो, तुम्ही घेऊन गेला तर तुम्ही 10 जणांना माझं नाव सांगणार आहे की अमक्या तमक्याकडनं आण. आणि जर 10 जणांनी 10 जणांना सांगितलं तर म्हणलं 1000 लोकांपर्यंत पोहोचायला का कमी आहे का? मग त्यापेक्षा मी जर चांगल्या पद्धतीनं दिलं तर तुम्ही चांगल्या लोकांना सांगाल ती इथे येणार आहे. तुमच्या या व्हिडिओमुळे लय जणांच्या असं आगपाखड झाली की त्यांचं मार्केट लय जणांचं नाही, मार्केट आपण पाडलंच नाही. मटणाचं मार्केट पडलं का कधी? नाहीच पडलं ना. आहेच ना. त्यांचं इन्कम सोर्स असं हे झाला ना, कमी झाला जरा. पण 10 लुटमार कमी झाली, इन्कम सोर्स नाही म्हणता येणार, लुटमार कमी झाली. 1000 माणसं फसण्यापेक्षा 2-3 फसतील. हो, 2-3 फसतील. 1000 तर फसणार नाहीत ना. नाही फसू शकत. हा, मग तसं केलेलं आहे. बाकी आपण काय त्यांचं मार्केट कुणाचं कमी केलं किंवा ह्याला काय मी स्वस्त विकतो म्हणजे मी मोठा होईल अशातलं काय आहे का? नाही. मी तुम्हाला ज्या वेळेस मेसेज केला की मला प्राणी पाहिजे, त्याच्या आधी मी 3 जणांना विचारलं. एक्कानी पण मला 25,000च्या कमी किंमत सांगितली नाही. एक्कानी पण त्याची 3 महिन्याच्या पिल्लाची एक्कानी पण सांगितली नाही. मी तुम्हाला फोन केला, रात्रीचा 8-8:30चा टायमिंग होता. तुम्ही म्हणले नाही, एवढ्या किमतीला मला, मी त्याच्या पलीकडे विकणार नाही, मला विकता येतं पण मी विकणार नाही. मी म्हणलं बुक तुम्हाला, मी म्हणलं ॲडव्हान्स टाकू का? तुम्ही म्हणले ॲडव्हान्स नको. काय किंमत सांगितली होती? हो, 10,000 रुपये मला तुम्ही प्राण्याचे सांगितले आहे. आम्ही तुम्ही बुकिंगला पैसे देत होता. मी तुम्हाला म्हणलं बुकिंगला पैसे देतो आणि तुम्ही 10,000 म्हणलं, मी तुम्हाला म्हणलं मी 50,000 पाठवतो 5 प्राण्यांचे. तुम्ही म्हणले नाही, ज्यावेळेस प्राणी घेऊन जाणार त्यावेळेस मला पैसे द्या आणि घेऊन जावं. आमच्याकडे तीच आहे, कारण आपण सर्व शेतकरीचे. जर ऊसाला तुम्हाला कोण भांडवल देतं का ॲडव्हान्स मध्ये? नाहीच. कुठल्याच शेतीला भांडवल कोण देतं का? मग ह्यांना का द्या आपण? म्हणून मी लोकांना सांगतो की करा, चांगलं आहे, फक्त काळजीपूर्वक करा, बाकी काहीच नाही. काळजीपूर्वक पण केलं पाहिजे. माझं सगळ्यांनाच म्हणण्याचं एक उद्दिष्ट आहे की तुम्ही धंद्यामध्ये जेवढा प्रामाणिकपणा ठेवसाल ना, तेवढं तुम्हाला यश लवकर येणार आहे. 100%. आणि तुम्ही जे लाचारी लबाडीची करताय ना, ते यश तात्पुरतं आहे तुमचं. आता मला जर कोणाचं प्राणी विकायचं असेल, आता मी तुम्हाला काय सांगितलं, पाटील साहेबांच्या तिथे आहेत, मी इथं आणले असतील ना प्राणी, इथून मी तुम्हाला देऊ शकतोय की. बरोबर. पण मी काय करतो की जो कोण ह्याच्यामध्ये मेंढीपालन करणार आहे, प्रत्येकाचं नाव वर आलं पाहिजे. बरोबर. तेच म्हणतोय ना की जे म्हणजे असं चुकीची कामं करतात आहे ना, की फसवा फसवीची काम आहे, त्यांचं यश तात्पुरतं आहे. त्या लोकांकडे बघा, काही वेळानंतर लोक जात पण नाहीत आणि विश्वास पण ठेवत नाही. भले तुमचं सत्य असू द्या, आणि सत्य सांगू द्या, पण लोक त्याला दुसऱ्या नजरेनेच बघणार. साहजिकच आहे, कारण काय होतंय, ते अगोदरचा जो अनुभव असतो तो नंतर मग तसं होतं. आता म्हणून तर मी काय सांगितलं, मला एकाने एक ॲडव्हान्स पैसे पाठवले होते एकदा. मी त्यांना सकाळी फोन केला, मी तुम्हाला रिटर्न पाठवतो, तुम्ही जेव्हा प्राणी न्याल त्या दिवशी पैसे द्यायचे. आता तुम्ही जर असं करताय ना, भले तुमचा प्राणी क्रॉसिंग मधला असू द्या, तर तुम्ही दिला ना, लोक डोळे झाकून विश्वास ठेवून तुमच्याकडनं प्राणी घेऊन जाणार. आम्ही देताना पण सांगतो, हे ह्यातलं आहे, हे असं करणार, भविष्यात हे असं. नाही, तुम्ही नाही सांगितलं तरी मी तुम्हाला सांगतो, कारण काय आपुलकी आणि एक विश्वास. आपण देताना प्रत्येकाला ते बघतात आहे ना, की ते तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा आहे.
नाही, आपण कसं झालं की मी अडचणीत आहे ना, तुम्हाला का अडचणीत आलं? बरोबर आहे. असा विषय होता आपला. हेच प्रत्येकाने केलं पाहिजे तर आपली लोक पुढे जाणार आहेत. पण आपली लोक नाही बदलण्याच्या नाही, अजून ह्याच्यामध्ये थोडा नाही. वेळ लागणार वेळ बदलायला. लागणार. त्यानंतर ती बदलणारच हळूहळू. पण नारी सुवर्णमध्ये तुम्हाला काय डाऊट वाटतोय? आम्ही तर सांगतो चारा नाही, खुराक नाही, काय नाही, तरी पण ह्या माद्या बघू शकता आता दोघे येतात समोरासमोर. नाही, तुम्ही जे सांगितलं ना चाऱ्याचं नियोजन, चारा जास्त पण नाही पाहिजे, व्हरायटी पण. आता मी ऐकतोय सगळ्यांकडनं की 4-5 प्रकारचा चारा पाहिजे, हे व्हरायटी. पाहिजे, आता variety आमच्याकडे पाहिजे. तुम्ही मका बिका काय दिसलं हो, तुम्हाला? अजिबात नाही, अजिबात सुबाबळीचं झाड दिसलंय का? नाही. नाही, इथंच नाही, मी येताना खाल बसणं बघतोय, मला कुठेच दिसलं नाही. मग तेच आम्ही सांगतो, फक्त तुमच्या शेताकडे जे चारा आहे त्याच्यामध्ये ह्याला जो arrangement. पिकतोय तोच घाला, फक्त घालण्याची एक पद्धत आहे, त्या बस. पद्धतीने घाला, बाकी काय नाही. आणि कुठलाही नर, आता ह्यो नर आहेच आपला, कुठलाही नारी सुवर्णाचा नर, काही लोक सांगतात मारत नाहीत, पण मी सांगतो 100% हे मारतातच. नाही, मारतो. त्याच्या त्या चालण्यावरनं ह्याच्यावरूनच कळतंय, त्याचा गुणधर्मच ते दाखवत आहे. त्याच्या चालण्यावरूनच कळतंय की तो. आणि शेड उंचीवरती का असावा आता तुम्हाला पण समजलं इकडं. मग ते मी लोकांना प्रत्येकाला मला सांगतो. वरनं जरी पत्र आहे, थोडी हिट जाणवली तरी आपल्या हाईटीमुळं ते आपल्याला जाणवते, प्राण्याला जाणवत नाही. खालनं वारं येत, खालनं आणि वास येत नाही. वास येत नाही, खालनं वारं येते. लघवीचं- आता आपल्या पायाला जाणवतंय बघा ना की खालनं वाऱ्याची झुळूक आली की खालनं येते. ती त्यांना झुळूक लागणार आहे वाऱ्याची. मग ते सगळ्यात महत्वाचं आहे. मेंढी पालन करताना हेच गणित आपलं चुकत होतं सगळ्यांचं. आम्ही खाली करायचो आणि आम्ही औषधं सांगायचो का तर लोकांना वाटलं पाहिजे मला सगळं माहिती मला आहे. सगळं माहिती आहे. पण आम्हाला काय आहे, इथं मला काय माहित नाही, आम्ही फक्त वर ठेवलंय, ह्यांना औषध लागत नाही एवढंच सांगतो लोकांना. काय वाटतं वास येत नाही की, पण जेव्हा हे ग्राउंडला असतं ना ग्राउंड लेवलला येणार ना तिला वास. त्याचं त्या नाक एकदम बघा जमिनीला चिकटतं. आता हे लहान पिल्लं बघा, हे तो पण तसंच, ते हे पण जसं तसंच काय होतं. मेल्यावानी पडले. हो. आता शिव बघा किन्नर त्याच्या आईच्या कडला बसलाय, हो. नाक बघा सगळ्यांचं. येणारच ना वास. काही पण करा ना. मग हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा सगळ्यात मेंढीपालनात खतरनाक. बाकी तुमचा काय प्रॉब्लेम नाही किंवा कशाचा विषय नाही, काय नाही. ह्यांनी एकदा वास घेतला की ह्यांची जी ग्रोथ आहे कमी होती, कमी होणार. आणि मग त्याच्यानंतर मग ह्यांचं जे काय आहे ते मग मायनसमध्ये, मायनस. त्याला पर्यायच नाही. आणि हे आईशिवाय बाजूला राहत नाही, काही करा तुम्ही. आता ह्या दोघी ती जे आहेत, हा नर आणि ती फिमेल. आता तिच्यातला त्या कलर मध्ये जर आता बुकिंग झाला नाही तर मी आता तो गेलो असतो करून. नाही नाही, ते करारच्या साहेबांचं आहे. पण तिला जर झाला होतं तिला असल्याच कलरमध्ये होतं. मला बिंदास डिलिव्हरी झाल्या मला फोटो पाठवा, मी तुम्हाला सांगेन की मला तो ठेवा. 100% मला कलर मध्ये देऊ की आपण. तो कलर मध्ये. आमच्या इकडे काय आहे, कलर मध्ये कलर चालेल. मध्ये. आमच्याकडे काय तसलं नाही, आमच्याकडे व्हाईट मध्ये. आता व्हाईट मध्ये ठेवले ना की ते आमच्या इकडचे लोक जास्ती जरा घ्यायला prefer पैसे करतात. कमी येतात. हा. पण असे डफळे कलर, असा कलर, असे काळे, असे हा. अशा म्हणजे कलर मध्ये व्हेरायटी मध्ये 1000-2000 रुपये जास्ती देणार. पूर्ण व्हाईट नसावे. 2 पैसे जास्ती देणार पण ते घेऊन जाणार असे कलर. म्हणून तर मी लोकांना सांगतो मेंढी पालन करा, चांगलं आहे, सगळं काय चांगलं आहे, फक्त राहण्याची व्यवस्था मात्र अशी करा, त्याला पर्याय नाही. नाही 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 त्याला- त्याला आता म्हणजे ही सगळी जी प्राणी बसतात किंवा मी ह्यांचा अभ्यास केला त्याच्यातनं मला जाणवलं की ह्यांना खाली ग्राउंडला सक्सेस नाही होत. त्याच्यामुळे मी लोकांना सांगतो, आता ही जर लहान पिल्लं जर अशी झोपत असतील आणि ह्यांना जर निमोनिया झाला, किती आपण ट्रीटमेंट करणार. पण आता आपल्याला एक माहिती आहे म्हणून आपण करू पण शकतो. पण त्याचे रिकवर कधी करायचं? रिकव्हरी करायला वेळ लागणार आणि परत त्यातनं तो रिकव्हर प्राणी व्हायला परत वेळ लागणार. मग तो म्हणून तर मी लोकांना सांगतो, जर आपल्याला इंजेक्शन किंवा औषधं येत नाहीत ना, हो. सरळ असं करणे, संपला विषय. जो कोणी सुरुवात करतोय त्यांनी थोडा शेडवरती खर्च करा, भले 1-2-4 प्राणी कमी घ्या पहिले, हा. पण प्लॅटफॉर्म असा करा. आता पाहिजेच. आपल्याला माहिती आहे म्हणून एक आपण थोडी रिस्क घेऊ शकतो. ठीक आहे, ज्याला माहिती, पण त्या क्वालिटीतनं पिल्ला अशी होणार नाही. नाही होणार. काही करा तुम्ही. आता मी स्वतः तुम्हाला सांगतो ना की मी स्वतः पिल्लांना आणि वेळेला आलेल्या माद्यांना हा प्लॅटफॉर्म मी करणार माझ्या शेडवर. मग मी प्रत्येकाला सांगतो, हिथं बघितल्यानंतर प्रत्येकाला हे करावंच वाटतं. कारण हिथं जर स्मेल येत नसेल, काय वाटत नसेल, तर मग करायला काय हरकत आहे. पण ह्याच्यात दुसरं काय करायचं आहे का? खायलाच घालायचं, सकाळचं एकदा, संध्याकाळचं एकदा. दुसरं काय करत बसायचं नाही, झाडू मारायचं नाही, स्प्रे करायचा नाही तुम्हाला, किंवा कुठलीच फवारणी नाही, कुठल्यालाच पिसू दिसणार नाही, काय दिसणार नाही, काहीच नाही. त्यांना ते
पिसवा आणि ह्यांचे दुसरी काहीतरी म्हणतात त्याला ते. अजिबात काय तसलं येत नाही. हा. काय त्याचा प्रॉब्लेम पिसवांचा ह्या सीझनला लय त्रास होतो. हो जशी जशी हीट वाढेल ना हो तशी तशी. मी तेच म्हणून म्हटलं आता मग मी धुतल्यात आता त्यांना परत भिजवतो आणि कटिंग करून टाकतो. मी तुम्हाला मशीन दाखवतो माझ्याकडे आहे ती. आणि त्यांना कसली पण केस असू द्या, हा ना. केवढीही मोठी असू द्या, ते 100% बारीक म्हणजे एकदम झिरो. आणि 2-3 महिन्यातनं एकदा जर म्हणजे पावसाच्या अगोदर पावसाच्या अगोदर. मेच्या म्हणजे मेला आपला पाऊस चालू होतोय तेव्हा एकदा करायची आणि पाऊस गेला परत एकदा करायची. मशीन किती पर्यंत भेटते? 3800 पर्यंत येते. पण लोकांना वाटतं की हे मोठी मशीन आहे, मोठ्या मशीन, पण मोठ्या मशीनचं लागतंय ना त्याला. हा मी मोठी मशीन 9,000ची मशीन घेणार होतो. माझ्याकडे आहे की त्यातली. हा, पण मी ते काय घेणार होते प्राण्याला दोघं धरायला लागतं ते, आणि ते जरा हल्लं की ते हे होतं. तुम्ही जो पहिला प्राणी केला ना त्या मशीन त्याच्यासाठी आणलं होतं ते. राहण्यासाठी हो. तुम्ही बघितला म्हणलं आपलं मशीनीचं गणित चुकतंय म्हणलं काहीतरी, मी कॅन्सल केली. आणि मग प्रत्येकाला धुतो आणि नुसते सोडलं ना ती उभी राहतात, कोण पळणे नाही काय नाही काय नाही. आणि हा बंटू तर 2-3 वेळा कट केलाय. ते म्हणजे काय एकदम लहान आमच्या घरचं लहान बाळच आहे. लहान बाळाचे नाही, तो अँटिकच आहे तो. अँटिक म्हणजे काय वेगळं आहे. दिवसभर तुम्ही गोंजरलं, दिवसभर उभा राहणार, सगळं काय करणार तो. आणि त्याच्या मनात आलं एक फाईट मारणार आणि त्याच्याकडला उभा राहणार जाऊन, कारण त्याच्याकडला कोण जात नाही. मग तो तसा करतो. राणा छान आहे तुमचा राणा. बिना खुराकाचं वाटेल का असं? नाही नाही, विश्वासच ठेवू शकत नाही कोणत्याला बिना खुराक. पण ते 100% असं होतं बिना खुराकात. हे म्हणजे असे प्राणी जर होत असतील बिना खुराकाचे तर काय म्हणजे दुसरीकडे अहो आवडीने माणूस 10 प्राणी अजून पाळत पाळणारच ना. अजून असं काय करायची गरजच नाही एक्स्ट्रा द्यायला तर काही. आणि जर अशा पद्धतीनं मला पण ह्यो माझ्याकडे 4था नर आहे, सगळेचे सगळे असे झाले खुराक न घालता. मग माझ्या डोक्यात आलं की आपल्याला हे सगळं लई तामजाम न करताना ही सांभाळलेली सर्वात भारी. म्हणून ह्यावेळी फिमेल मी दिल्या नाही त्या, नाही तर माझी लईच 20ची कॅपॅसिटीच्या वर नव्हतंच. मी काय म्हणलं ह्यावेळी जरा माद्या जास्त ठेवायच्या. नाही तुम्ही माद्या वाढवा, कारण का गरजूवंताला तुम्ही नाही 100%. कारण का म्हणजे कसं आहे, आता मी तुम्हाला मग अशी बोलता बोललो की मी 42वा सबस्क्रायबर आहे तुमचा. तेव्हापासून मी मॅडमचे व्हिडिओ बघतोय आणि ते करतोय. आणि तेव्हापासून आपण खोटी माहिती काय देतो? अजिबात नाही. मग मला एवढं लांब येण्याचं हेच एकच आहे की मला काही चुकीचं वाटलं नाही म्हणून मी इतक्या लांब आलो. नाही तर मला एवढ्याला मी काय तिथनं फलटणमधनं मी तसंच निघून पाहिजे return एवढं गेलो असतो. तिकडे हो, शेड आहेत. पाहिजे एवढे शेड आहेत, मी रिटर्न गेलो असतो. पण नाही म्हणलं आज वेळ आहे त्याच्यासाठीच काढलेला आहे वेळ. व्हिजिट द्यायची माहिती द्यायचीच, काय पण होऊ दे म्हटलं. तुम्ही प्राणी वाढवा, पहिलं तुम्ही वाढवा, त्याच्यानंतर गरजूवंतांना ऑटोमॅटिक मिळतील. आणि मार्गदर्शन पण त्यातनं पण नाही, मार्गदर्शन आहे, मिळणार. प्राणी पण वाढू, त्याचं काही विषय नाही. फक्त करताना प्रत्येकानं म्हणजे अशा पद्धतीनं करावंच लागणार, त्याला पर्यायच नाही. पर्याय नाही. प्राणी आजच्या उद्या सगळ्यांना मिळणार आहेत. तुम्हाला जर रिझल्ट मिळतोय तर तुम्ही असं केलंच पाहिजे. पर्याय. नुसतंच असं ग्राउंड लेवलला 100-200 प्राणी ठेवून काय उपयोग आहे ना ग्राउंडच्या आणि त्याचा? ह्या शेड मध्ये ना 40-50 हजारचा डिफरन्स आहे. हा. त्याच्या पलीकडे काही नाही. इकडे येणार नाही. तुम्हाला जे PCC ला खर्च येणार आहे त्याच्या तोच खर्च तुम्हाला फक्त याला लागणार आहे. हा, त्याच्यातच काहीतरी 19-20 होणार आहे. 19-20 हा. पण जो काय PCC खाली केल्यानंतर आपल्याला रोज झाडू मारायचंय, हो. रोज धुवायचंय, हो. ह्याच्यात काहीच नाही करायचं. त्रास वाचतोय ना आपला महत्वाचा. मी जरी कुठे त्याच्यामध्ये. फिरायला गेलो ना तरी माझ्या घरची ह्याचं हँडल करतात. हा, खायला टाकायचं, पाण्याची बादली भरून ठेवायची, निघून संपला जायचं. विषय. काहीच नाही झाडू मारायचं नाही काय नाही. करायचं. सगळ्यात महत्वाचं ते तुम्हाला झाडू मारायचं म्हटलं ना की घरची कंटाळ. घरचे कंटाळा करतात. त्याच्यापेक्षा असं काय केलं आता काय वाटत नाही खाली झाडू मारायला, पावसाळ्यामध्ये लय त्रास होतो. सगळ्यात जास्त तो माझ्याकडे तोच त्रास झाला होता आणि म्हणून मी हे शेड बनवलंय. पावसाळ्यामध्ये लय त्रास होतो. त्या पत्र्यांनी झाडा ते ओल्या होत्यात सगळं, तुम्ही दिवसभर त्याला हात लावणार, दिवसभर हलणार नाही तो. लय त्रास होतो.